श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर इकडे इशू आली स्कूलमधून आणि आता मॅडम जेवण करते. जेवणसोबत तिच्या स्कूलच्या गप्पा माझ्यासोबत शेअर करते की हे झालं ते झालं. आणि तिला एक सवय चांगली आहे, ती म्हणजे दिवसभर तिने जे केलं राहील ना स्कूलमध्ये सगळं माझ्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. आणि मी पण तिच्या सगळ्या गप्पा ऐकायचा प्रयत्न करते, कारण ती एवढ्या प्रेमाने सांगते की मम्मा असं झालं, माझं मम्मा तसं झालं. टिफिन तर सुद्धा सांगते की असं केलं तसं केलं, कोणत्या फ्रेंडने काय केलं, सगळं शेअर करते ती. आणि म्हणून म्हटलं तिचं पण मी ऐकते. मला पण त्या माझ्या गोष्टी आठवतात. मी पण स्कूल जायचे त्या. तर खूप छान वाटतं. तिला रेडी करते पण असं वाटतं की मी स्कूल जाते. खूप छान वाटतं ते. आणि इकडे आता मी तिला ट्युशनसाठी रेडी करते. आणि तिला आता सध्या थोडं बरं नाही, कारण थोडी दगदग झाली ना. तिचं टाईम टेबल थोडा चेंज झाला ना, म्हणून थोडंसं थकवा आल्यासारखं होते वाटतं. म्हणून तिला त्रास होतो आहे, सर्दी ताप वगैरे. तर आज तिला ट्युशनला पाठवायचं नव्हतं, पण तिची इच्छा होती की मला ट्युशनला जायचं आहे म्हणून तिला ट्युशनला पाठवलं. इकडे रेडी वगैरे झाली ती. आणि तिची बस येते 3:30 पावणे 4ला. आणि रेवा मॅडम होत्या बाहेर. तुम्हाला माहिती आहे मॅडम तर घरात थांबतच नाही. तिचं असं असतं की बाहेरच जायचं आहे. मग मी तिला पाण्याची बॉटल वगैरे भरून देते. आणि तिला पाण्याची बॉटल ट्युशनला थोडीशी छोटीच देते, कारण ती पाणी कमी पिते ना, म्हणून तिला जास्त त्रास होतो. आणि तिला दाखवून देते की एवढी भरलेली, एवढी पूर्ण तू फिनिश करूनच यायची. आणि त्यानंतर मग मी तिचे ट्युशन बॅग रेडी केली, पाण्याची बॉटल वगैरे ठेवली. आणि मग ती गेली. पावणे 4ला बस आली, मग ती गेली. आणि ती गेलीनंतर मग माझं सगळं आवरायचं बाकी होतं, कारण रेवा त्याचा थोडासा पसारा असतो. इशूचं काय तर सध्या तर काही नाही, कारण ती येते बॅग वगैरे ठेवते आणि लगेच ती जाते ना, म्हणून सगळं तिचं रेवायचं वस्तू इकडे तिकडे असतात त्या सगळ्या आवरल्या. मग झाडू वगैरे मारायला घेतला आणि सगळा पसारा आवरला. इशू गेली की मग मी आवरते, कारण इशू असतो तोपर्यंत मग तिचं जसं जेवण वगैरे द्यायचं, तिला टाईम होतो, म्हणून मी ती गेली मग आवरायला सुरुवात केली. मग त्यानंतर आज होतं डाळनी भाजीपाला आणला होता. त्यानंतर मग मी इकडे कोथिंबीर आणि मेथीची भाजी आणली होती. ती छान निवडून ठेवून देते. म्हटलं एकदाचं हे काम संपलं की मग स्वयंपाक करायला रेडी. मग इकडे मेथीची भाजी आणि कोथिंबीर मी निवडून घेतली होती इकडे. आणि दोघं निवडून घेतली, मेथीची भाजी कोथिंबीर. आणि मग स्वयंपाक करायला सुरुवात केली. असा होता हा आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.